एका लग्नाची दुसरी गोष्ट. अगं हो ग बाई, ते माहीमचा आहे ना कार्यक्रम भजनाचा, तो पुढच्या महिन्यात हे माहितीये मला. मी तुला फोन केला ते आपली परवा मीटिंग जी होती ना मंडळाची, ते एक मिनिट. काय ग राधा? हा, तर ते शुभदाला परवा जमत नाहीये, तर उद्या जमेल का असं बाकीच्यांना विचारायचंय. हा हा, तर तेवढं मला सांग विचारून सगळ्यांना. मी ठेवते आता. हा अच्छा. काय ग? काय नाही, कामात का? नाही ग, काय हवंय का तुला? हा, तो एक फोटो सापडला होता घनश्यामच्या कपाटात. हा, कुठे मिळाला ग हा फोटो तुला? घनश्यामच्या कपाटात. अगं ही पूर्वा घनश्यामची बालमैत्रीण. काय यांचं चाललंय काही कळत नाही. म्हणजे यांचं नक्की ठरलेलं आहे का नाही? मी बघ ना, तो घनश्याम तिथे हैदराबादला ट्रेनिंग घेतोय आणि ही मला सांगते की अजून अमेरिकेला जायचं काही नक्की नाही. अरे एवढा मोठा निर्णय जो लग्नाच्या आधीच राधाला ठाऊक होता म्हणे, त्याबद्दल ही इतकं कॅज्युअल कसं काय बोलू शकते? कसं झालं माहितीये का, लहान मुलं तोंडी परीक्षेला तयारी नसली की कसे बरोबर नेमके चुकीचे शब्द वापरतात आणि मग कळतं अभ्यास झालेला नाही. तसं झालं दोघांचं. काय मला हे काय मला हे कुकुला बाळ समजतात काय रे? तू तुझ्याशी काय बोलणार? माझ्याशी कोण बोलतं का पप्पा? पप्पा, तुम्ही सोडून ना माझ्याशी कोणी नीट बोलत नाही, वागत नाही. सगळी उपेक्षाच चालली आहे माझी. खर तर तू इतका गुणी आहेस तर खरं आहे. पप्पा, असं तर नसेल की अमेरिकेला जाण्यावरूनच त्यांच्यामध्ये मतभेद असतील? कारण काय, परीक्षा लेखी असो की तोंडी, राधाची चूक होऊच शकत नाही. आणि मग घनाला काठावर पास करण्यासाठी राधा प्रयत्न करत असेल. घनाला अमेरिकेला जायचंय पण राधाला जायचं नाही, आणि म्हणून दोघांमध्ये खूप वादावादी होत असते. असं कसं? घनश्याम तिथे अमेरिकेमध्ये, इथे कसं संसार होईल त्यांचा? नाही, कदाचित त्यांना संसारही करायचा नसेल. काय म्हणाला तू? जीव आहे म्हणून वळवळतीये काय आता? का आनंद जरा जास्त झालाय तुला? कदाचित नसेल. सॉरी पप्पा. एक भरतो. नाही रे, नाही म्हणा. ही टेन्शन जरा सहन होत नाहीत रे एकट्याच्याने. काय बघ, अरे आनंद लुटायला बसलं ना तरी आनंद मिळत नाही. डोक्यात कायम मोठ्यावर जरा मोठा. खूप जमायचं त्या दोघांचं. हो का? तरीच मला वाटलंच कोणीतरी मैत्रीण असणार घनश्यामची. त्याशिवाय उगाच कोणी आपल्या कपाटात असा फोटो नाही ना ठेवणार. मला माहित नव्हतं. अर्थात काही सगळं मला सांगितलंच पाहिजे असं काही नाहीये.
अगं घना खूप हळवा आहे तिच्या बाबतीत, म्हणून नसेल बोलला. एकाच शाळेत होते दोघ जण, अगदी पहिलीपासून एका वर्गात. अभ्यासही एकत्रच करायचे. खूपदा यायची घरी अभ्यासाला. मला म्हणायची, काकू आम्हाला चहा करून द्या अधूनमधून, नाहीतर घना झोपेल आणि त्याचा अभ्यास होणार नाही. म्हणजे घनाच्या अभ्यासाची त्याच्यापेक्षा हिलाच जास्त काळजी असायची. पुढे लग्न झालं आणि नवऱ्याबरोबर लंडनला गेली. भारतात आली तेव्हा आधी इथे आली भेटायला. म्हणाली, काकू मला तुमची आणि घनाची खूप आठवण येते हो. फार गोड पोरगी. पण दुर्दैव, लग्नानंतर वर्षभरातच ऍक्सिडेंट मध्ये गेली कपूर. किती सुखात होती तिच्या संसारात. पण आता फक्त आठवणी राहिल्या तिच्या. मला म्हणाली ती, काकू परत येईन तेव्हा तुमच्या हातचं आंब्याचं लोणचं घेऊन जाणार मी लंडनला. ते द्यायचं राहूनच गेलं. तीच निघून गेली कायमची. वय होतं का ग तिचं असं जायचं. ही गोष्ट घनाने खूप मनाला लावून घेतली, म्हणून तिचा विषय टाळतो तो. आपण कसं गृहीत धरलेलं असतं ना की अमुक एक ही व्यक्ती आपल्या आयुष्यात असणारच आहे कायमची, आणि अचानक खरंय तुमचं आई. आपण गृहीत धरतो समोरच्या माणसाला आणि मग मनातल्या कितीतरी गोष्टी बोलायच्या राहून जातात. जिथे होता तिथे ठेवशील का फोटो. सॉरी घनश्याम, सॉरी. वैनोडी आहे ग? प्रभातशी बोलणं झालेलं दिसतंय. आणि तो मला असं म्हणाला की त्याने मला खूप मिस केलं. मीच मूर्ख आहे. मी वेड्यासारखी चिडचिड केली. तो एक दिवस माझ्यावर चिडला तर. पण आता मला ना परत मस्त वाटतंय, असं हिरवगार वाटतंय. पाऊस पडून गेल्यानंतर असं चिंब चिंब वाटतं ना, तसं वाटतंय. गुड 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 गुड. आता याबद्दल ना आपण एक पार्टी करू मस्त. पण फक्त तुझी आणि माझी पार्टी. का? प्रभातला बोलवू की पार्टीला? एक सांगते दुसरीला हळूच तिच्या कानात, एक सांगते दुसरीला हळूच तिच्या कानात, झोक्यावरती दोघी जणी एकमेकांच्या मनातली बात. हळूच सांगते ती तिला, येणार ग पाहुणा मागायला माझा हात. लिसन, कविता केलीस ना तू आता काहीतरी? मी पूर्ण नाही ऐकली, मला ऐकव ना परत एकदा. हो कविता. हो मग ऐकव ना. नाही म्हणजे कविता केली
सिक्रेट कविता आहे का तुमची काही? नाही असं काही नाही सिक. मग ऐकव ना. हा हा, मी कविता केली. हा. वहिनी कविता केली, वहिनीला ऐकवली. ती इतकी वाईट झाली की मला माझ्या डोक्यातनं गेली. ए कांदीस मुलगी, इकडे बघ, इकडे बघ. आतापर्यंत तुझ्या सगळ्या कविता घरातल्या सगळ्या माणसांना ऐकवायचीस आणि राधा तू आल्यापासून ना हिला आमची किंमत उरलेली नाहीये. फक्त तुला ऐकवते ती कविता. नाही काकू असं काही नाहीये. बस का नको मारूस, मग ऐकव कविता. काकू मी काय म्हणते, आपण सॉरी मी वेगळ्याच विषयात बोलते. अरे नाही बोल ना. आपण मागे एकदा झोपलो होतो ना सगळे असे बाहेर गाद्यावर टाकून, तसं झोपलो का सगळे एकत्र? हा, म्हणजे काय आता गंगा आणि यमीला सुट्टी लागली ना, मग मज्जा येईल सगळ्यांना. धमाल येईल खूप. काकू प्लीज ना, प्लीज. चालेल चालेल, माझी काही हरकत नाहीये. चालेल, तुम्ही तुमची पांघरुणं घेऊन या, मी गाद्या घेऊन येते. मी वेगळा विषय वगैरे काही नाही ग. मला डोळा लागला ना की तुम्ही तुमच्या सिक्रेट गप्पा मारायला मोकळ्या. काय हो काकू? नाही खरंच असं काही नाहीये. हो, मग ती कविता ऐकवशील जी आत्ता ऐकवली? गादी आणि पांघरुण आणते खोलीत ना, नंतर मी पण आले चादर घेऊन. काय काकू? आठवण येते घनश्यामची? नाही हा? नाही, नक्की? हो खरंच नाही. आता तो नाहीये खोलीत तर झोप नाही ना लागत एकटीला? तू चेहऱ्यावर किती दाखवायचा प्रयत्न करू नकोस ग, पण मला कळतंय मिस करतेस ना घनश्यामला. आले चादर घेऊन येते. हे काय करते मी अशी नाहीये. मला एकटीला राहायला, एकटीला वावरायला, एकटीला झोपायला कधीच प्रॉब्लेम नव्हता आणि नसेल. कारण पप्पा सोडता माझं कधीच कोणावाचून काहीच अडत नाही आणि अडणारही नाही. मग मी अशी का वागतेय? नाही, मी अशी नाहीये. मी अशी नाहीये. म्हणजे मला वाटलं होतं की आपण झोपूया सगळे बाहेर, पण आज नको, आपण परत कधीतरी करू हा प्लॅन. मला पण सवय करायला पाहिजे ना आता. कसली? एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.